तर आपल्याकडे जोडले आहे श्रीराम भाऊ. तर सांगा तुमचा पोळ्याचा अनुभव काय? पोळ्याचा अनुभव. अरे पोळ्याचा अनुभव काय सांगा बा, पोळ्याला लय भारी गरड होत मला. हा? आणि लोक काय म्हणजे, लोक म्हणजे भूत आहे भूत आहे. अरे भूत आहेच कुठं, काही सांगायले भूत आहे आणि हे आहे. पण मला एक अनुभव घडला होता, ती खरं आहे. मला म्हणे आज पोळा आहे, बैल जा. मला बैल धुतले, बैल बिल धुतले, आलो बैल बिल सजिले, घरी गेलो. बैलाला काय रंगोळ बिंगोळ लावून, अंग येंगोळ बिंगोळ लावून मसलं काय आलो गावामध्ये. ह्या हाय बैल कसे होते भाई आपले, काठीवडी घोडे छटछट होते त्याच्या पुढं. बैल नेले पोळ्यातून घरी, पोळी बिळी खाल्ली, मग जेवलो मी आणि झोपून राहिलो. आणि झोपून राहिल्यावर काय झालं माहिती आहे का तुला? सकाळी उठलो, आंघोळ केली, पुन्हा बैल चारून आले. तितक्यात आला मामा. मामा मला काय म्हणतो, मला मटण खायचं. मी आला बाबा आम्ही खात नाही ना. ते म्हाताऱ्याकडे गेलं, ओ दाजी मला मटण खायचं म्हणे. बाबा म्हणे मी खात नाही ना. ते तुम्ही नाही खात पण मी खातो ना म्हणे. बाबा म्हणे खाय बाबा, तुला खायचं तर मग आणू, त्या तिकडे जाय बांधाच्या पलीकडे शिजू बघून येत ना, खाय म्हणे. फाळण बघून शिजून द्या ना. पण शिजायच्या आधी काय झालं, म्हातारं मला काय म्हणतं, अरे घेऊन ये म्हणे. अरे म्हणलं पप्पा तुम्ही खातच नाही मटण, कशाला आणायचं. मी खात नाही, तुम्ही खात नाही, घरी कोणी खात नाही. अरे पण आपण नाही खात, काय झालं म्हणे. मामा खातो ना म्हणे. मला हा मामा खातो राव. म्हणलं हे डुक्कर दिलंच खातंय, म्हणलं याला काही नाही. पण याला आणायचं कशाचं म्हणे, आण म्हणे एखादं ढवळं पठोडं म्हणे. ढवळं पठोडं आणलं बाबा. तर मग देवळाला गेलो, देवळवा राजा बालाजी महाराज प्रसिद्ध गावान बॉय. चिकन म्हणजे नंबर 1 भेटतं तिथं. चिकनानं आता नाव गाजलंय देवळगाव राजाचं. काय करावं काहीच कळणार नाही. मग आलं चिकन बिकन आलं, चालू वागरून रस्त्यानं वावरात चाललो. होय हातात मोठी पाणी, डोक्यात की खोल, वर हात केला तरी दिसत नाही. 3-4 नागं पळत होते निसर्वणा, बंग 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 बंग. मग काय होय वारण वावधन पाऊस आला बाबा. वर चढलो पहाडेच्या वरात. होय बैल माझ्याकडे पळतच येऊ लागले. माय म्हणलं बैल पळत यायला, आता काय करा. अहो म्या काढी चेडी काय चेन केली ना, काढी नुनी बाहेर चौकोन रिंगण मारलं मुतून. अहो मुतल्यानंतर अहो तिथं झोप लागली तरी काही नाही. बाजूने चिवाला 2 वाजता, रात्री 2 वाजले. झापझूप घड्याळ होती माझ्याकडं, 60 रुपयाला घेतली होती जत्रात. मी लोणीच्या जत्रात घेतली होती, काही साध्या सुध्या जत्रा नाही, सक्राम बाबाची लोणी. अरे लोणी मला घंटा लागत हो तिथं. मग घड्याळ घेतली होती, तिच्यात वाजले होते 2. पाहिलं तर सगळी पळाडी उपटून पडली. आता जायचं, मामा वाट पाहतोय. गेलो 3 वाजता, अहो 4 वाजताच बघून घेऊन इकडे गेलो वाड्याला, शिजून खाल्लं. हो काय मटणाची दहीन. लोक म्हणते भूत नाही. अरे भूत नाहीत ना, पण भेलं तर भूत, नाही भेलं तर नाही भूत. जो डरेंगा वो मरेंगा, जो नहीं डरेंगा वो सबको मारेंगा. एक है नंबर.